नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो आपला कटोरी ब्लाउजची जी काही सिरीज चालू आहे आपली 28 ते 48 साइज पर्यंत पूर्ण तुम्हाला सिरीज जी आहे ती आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। तर मराठीमध्ये अगदी सविस्तर माहिती, अगदी परफेक्ट तुम्हाला कटिंग जी आहे ती दिलेली आहे। तर 28 पासून ते आपल्या आजचा जो व्हिडिओ आहे तो 48 साइजचा आहे। तर शेवटचा व्हिडिओ आहे आपला हा, म्हणजे आपली कटोरी ब्लाउजची सिरीज जी आहे ती संपणार आहे। तर तेही व्हिडिओ तुम्ही स्टार्टिंग पासून पाहिले नसतील तर तुम्ही ते पण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला समजणार आहे कटोरी ब्लाउजची साइज नुसार कटिंग कशी करायची आहे ती। अगदी तुम्ही बेसिक मध्ये नवीन शिक्षण झालेलं असेल ब्लाउज बद्दलचं तरी पण चालतंय, किंवा तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर तरी पण चालतंय। तर चला मैत्रिणींनो, आज शेवटचा व्हिडिओ जो आहे 48 साइजचा आपण कटिंगला सुरुवात करू। कशा पद्धतीने मापे घ्यायचे आहेत, काय करायचं आहे ते तुम्हाला सर्व काही व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आणखीन कोणी सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून जे जे व्हिडिओ अपलोड होतील त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळत असतं। त्यासाठी सबस्क्राइब करायचं आहे। व्हिडिओ माझे आवडत असतील तर नक्की लाईक करायचं आहे। तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर इथे पाहू शकतात मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपण आज आपल्याला शेवटचा 48 साइजचा कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग पाहायची आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून आपली पूर्ण सिरीज जी आहे ते 28 ते 48 साइज पर्यंत आपण पेपर कटिंग पाहिलेली आहे। आता आपल्याला फक्त आणि फक्त 48 साइजचा जो काही शेवटचा आपला पेपर कटिंग आहे तो पाहायचा आहे। तर आपण इथे घेतलेले आहेत मेजरमेंट घेतलेले आहेत। 48 साइजला आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे 15 प्लस 1 इंच बरोबर 16 घ्यायचे आहे पाठीमागे, आणि 16.5 घ्यायचे आहे पुढच्या साईडला। त्यानंतर छातीचा चौथा भाग आहे आपला 12 मध्ये आपण 2 इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी घेणार आहे। टोटल आपल्याला 14ची घडी घ्यायची आहे। त्यानंतर कंबर घ्यायची आहे आपल्याला 11.5 प्लस 2 इंच बरोबर 13.5ची कंबर घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 5.5, मोंडा घ्यायचा आहे 48 साइजला 7 येणार आहे, कटोरी येणार आहे 7, पाठीमागलचा गळा घ्यायचा आहे आपल्याला 10.5, त्यानंतर पुढचा गळा घ्यायचा आहे आपल्याला 6, त्यानंतर बाहीची घडी घ्यायची आहे आपल्याला। छातीचा चौथा भाग आहे 12 मध्ये अर्धा इंच ऍड करायचा आहे, 12.5ची आपल्याला घडी घ्यायची आहे। बाही लांबी घ्यायची आहे आपल्याला 7 प्लस मध्ये 1 इंच मिळवायचा आहे। टोटल आपल्याला 8ची बाहीची लांबी घ्यायची आहे। त्यानंतर बाही दंड घ्यायचा आहे आपल्याला 8.5 प्लस 2 इंच मार्जिन साठी, टोटल आपल्याला घ्यायचा आहे 10.5। अशा पद्धतीने हे सर्व मेजरमेंट मी घेतलेले आहेत, पाहू शकतात अशा रीतीने। आता हे साईडला ठेवणार आहे। आपल्याला अगोदर उंची जी आहे ती टाकून घ्यायची आहे। आता उंची किती घ्यायची आहे आपल्याला, पुढच्या साईडचा आपण वरच्या साईडने कट करत असतात त्यामुळे आपण इथे घेणार आहे, तर पूर्ण उंची घेणार आहेत आपण 16.5 घेणार आहेत आपण या साईडने। अशा रीतीने आपण 16.5 जी आहे ती मार्किंग करून घेणार आहे। हे पहा 16.5चं इथं मार्किंग केलेलं आहे, आणि आपल्याला पाठीमागे घ्यायचा आहे 16। तसंच आपल्याला छातीचा चौथा भाग आपला किती आहे 12 मध्ये आपण 2 इंच ऍड करणार आहे, तर आपल्याला इथे घ्यायचं आहे 14ची घडी घ्यायची आहे। अशा रीतीने आपण या साईडने ही 14ची घडी घेणार आहे, जेणेकरून आपले दोन्ही पार्ट जे आहेत ती सेम असे अंतर आलं पाहिजे। त्यासाठी आपण इथे 14चं मार्किंग करून घेणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर हे इथून हे पहा इथूनही आपलं 16.5 आहे का हे चेक करायचं आहे, तर परफेक्ट इथं 16.5 भरलेला आहे। आता इथून काय करायचं आहे, आपल्याला हा सरळ बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। अशा रीतीने आपण हा सरळ बॉक्स जो आहे तो तयार करून घेणार आहे। तर अगदी शेवटचं माप आहे हे 48 साइजचं आहे। तर आपले पूर्ण व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्ही नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला 28 ते 48 साइजची पूर्ण सिरीज पाहायला मिळणार आहे। त्यासाठी आता इथं शोल्डर घेणार आहेत आपण 5.5, किती घेणार आहे 5.5, गळा रुंदी घेणार आहेत आपण 2.5 अशा रीतीने। त्यानंतर आपल्याला मोंडा घ्यायचा आहे 7, 48 साइजला किती येणार आहे 7चा मोंडा येणार आहे। तसंच आपल्याला इथंही घ्यायचं आहे 7। त्यानंतर आपल्याला हे किती आहे आपलं 8.25, आपल्याला हेही 8.25च घ्यायचं आहे। बॉक्स तयार करायचा आहे। पाठीमागलचा मोंड्याची खोली जी आहे ती घ्यायची आहे आपल्याला 1.25, पुढच्या मोंड्याची घ्यायची आहे 1.25,
त्यानंतर आपल्याला 7चा मध्य करायचा आहे 3.5, छातीचा चौथा भाग आहे 12, पाठीमागलच्या मोंड्याचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला पुढचाही आकार देऊन घ्यायचा आहे। पुढचा गळा घ्यायचा आहे आपल्याला 6, गळा रुंदी घेतलेली आहे आपण 2.5। त्यानंतर आपल्याला हा बॉक्स तयार करायचा आहे। क्रॉस पट्टी घ्यायची आहे आपल्याला पुढच्या साईडला 3.5 ची, 3 वर 1 मार्किंग करायची आहे। आता आपण या साईडने क्रॉस पट्टी घेतलेली आहे 3 ची, पुढच्या साईडने आपण 3.5 ची घेतलेली आहे आणि इथे 3 चा जो पॉइंट घेतलेला आहे तिथून आपण सरळ रेषा आखून घ्यायची आहे, कारण आपल्याला कटोरीचा जो पॉइंट आहे तो काढायचा असतो। तर आपल्याला 14 आहे, 14चं निम्म केलं की आपल्याला इथे मिळणार आहे कटोरी 7 चे। तर आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये अशाच पद्धतीने कटोरी काढलेली आहे। इथून घ्यायचं आहे आपल्याला पुढच्या मोंड्यापासून घ्यायचं आहे क्रॉस मध्ये 2.25, इथून घ्यायचा आहे अर्धा इंच वर आणि हा आपल्याला कटोरीचा राऊंड जो आहे तो देऊन घ्यायचा आहे। क्रॉस पट्टीचा आकारही द्यायचा आहे। आपण मोंढा घेतलेला आहे 7, शोल्डर घेतलेला आहे आपण 3.25, पुढचा गळा घेतलेला आहे 6 इंच, साईज। पुढचा क्रॉस पट्टीचा जो भाग आहे तो घेतलेला आहे आपण 3.5, पाठीमागलची 3 इंच। त्यानंतर आपल्याला कंबर किती घ्यायची आहे 13.5, 13.5 वर इथं मार्किंग करायचं आहे। त्यानंतर आपल्याला हा क्रॉस मध्ये लाईन घ्यायची आहे। तयार कटोरी आहे आपली 7 इंच। आता हे पूर्ण आपण कट करून घेणार आहे। ज्यावेळेस तुमचा इथं शोल्डर उतरत असेल त्यावेळेस आपण इथं प्रत्येक व्हिडिओ मध्ये पाहिलेला आहे, डीप नेक मध्ये पाठीमागे गळे घेतले की आपल्याला इथं 1/2 इंच आतमध्ये घ्यायचं आहे। गळ्याच्या साईडने गळ्याचा आकार द्यायचा आहे गोल आणि हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर अशा रीतीने आपल्याला हे दोन्ही पार्ट आपण कट केलेले आहेत। पाठीमागलचा हा आहे, पुढचा जो आहे तो हा आहे। तर आपण हे पुढचा नंतर कट करणार आहेत। पाठीमागलची आपल्याला उंची घ्यायची आहे, गळाची जी काही खोली आहे किंवा उंची आहे ते पण घ्यायचं आहे। आपण पाठीमागलचा गळा किती घेतलेला आहे 10.5, तर इथं आपण 10.5 वर मार्किंग करणार आहे। तसंच आपल्याला पाठीमागलची पूर्ण तयार उंची किती पाहिजे 15, 15 मध्ये आपण 1 इंच ऍड करत असतात, तर 16 वर इथं मार्किंग करायचे आहे। त्यानंतर आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे 2.5, खालच्या साईडने पण आपल्याला 2.5 घ्यायचं आहे। तुम्हाला डीप नेक मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही इथं 2.25 किंवा 3 चा पण घेऊ शकता। इथून आपण हा बॉक्स तयार करणार आहे। हा एक्स्ट्राचा जो भाग आहे तो पण आपल्याला कट करून टाकायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथं गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे गोल। तुम्हाला चौकोनी द्यायचा असेल तर तुम्ही चौकोनीही देऊ शकता। त्यानंतर आपल्याला आडवा टक्स घ्यायचा आहे 5.5, अर्धा इंच दोन्ही साईडने घ्यायचा आहे। तसंच आपल्याला उभा टक्स घ्यायचा आहे 4.5, या साईडने पण आपल्याला अर्धा इंच व आणि या साईडने पण अर्धा इंच। इथं किती घेतलेला आहे आपण 5.5, उभा घेतलेला आहे आपण
4.5 पूर्ण तयार उंची घेतलेली आहे आपण 15 + 1 बरोबर 16. कटोरी ब्लाउज पाठीचा भाग किती साईजचा आहे 48 साईज. इथं आहे आपला मोंढा, इथं आहे आपले शोल्डर. शोल्डर आपण पाठीमागलचा आणि पुढचं सेमच घेतलेला आहे 3.25. पाठीमागलचा गळा जो आहे तो घेतलेला आहे आपण 10.5. अशा रीतीने हे मार्किंग केलेलं आहे. हे आपल्याला कट करायचं आहे. गळ्याचा आकार हा एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आणि हे पुढचे जे पार्ट आहे तेही आपल्याला कट करून घ्यायचे आहे. अशा रीतीने आपला हा झालेला आहे कट. आता आपण बाहीची कटिंग आणि आपल्याला छोट्या कटोरी पासून मोठी कटोरी घ्यायची आहे. आपण अगोदर बाहीची कटिंग करून घेणार आहे. तर अशा रीतीने आपल्याला ही घडी घ्यायची आहे. बंद बाजू आपल्याकडच्या साईडने ठेवायची आहे, ओपन बाजू पुढच्या साईडने ठेवायची आहे. बाहीची लांबी टाकून घ्यायची आहे बंद बाजूकडून. आपण लांबी किती घेतलेली आहे 7 मध्ये आपण 1 इंच ऍड करणार आहेत. अस्तरचा ब्लाउज असेल तर आपण 1 इंच घेत असतात. साधा ब्लाउज पीस असेल तर कंपल्सरी आपण 1.5 इंच घेत असतात. छातीचा चौथा भाग आपला किती आहे 12. 12 मध्ये आपल्याला अर्धा इंच ऍड करायचा आहे. 12.5ची आपल्याला घडी घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला जिथे आपण 12.5ची घडी घेतलेली आहे तिथूनही आपल्याला 8चं मार्किंग करायचं आहे आणि हा बॉक्स तयार करायचा आहे. आता हा आपण बॉक्स तयार केलेला आहे. आपल्याला कॅफाईट घ्यायचे आहे 3 इंच. त्यानंतर हे 12.5 आहे तर 12.5चा आपल्याला मध्य काढायचा आहे. तर 6.25 येणार आहे. 6.25 पासूनही आपल्याला 3 इंचाचं मार्किंग करायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला 3 भाग करायचे आहेत. 1-1 इंचाचे आपण 3 भाग करत असतात. त्यानंतर आपल्याला शिलाई मार्जिंग साठी 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तसंच आपल्याला दंड फिटिंग घ्यायचं आहे. आता 8.5ची आपल्याला दंड फिटिंग घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा शिलाईसाठी कपडा लागत असतो 2 इंच, तो पण आपण इथे घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला हा पॉइंट इथे जॉईन करायचा आहे आणि हा पॉइंट आपल्याला इथे जॉईन करायचा आहे. तसंच आपल्याला पाठीमागलचा मोंड्याचा आकार जो आहे बाहीचा तो देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुढचाही आकार जो आहे फिश आकार म्हणतात तोही द्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं काय केलेलं आहे बाही लांबी किती घेतलेली आहे 7 + 1 बरोबर 8. त्यानंतर पूर्ण बाही घडी किती घेतलेली आहे आपण 12 + अर्धा इंच बरोबर 12.5. 48 साईज. त्यानंतर दंड 8.5 + 2 बरोबर 10.5. इथं 2 इंच आपण मार्जिन घेतलेले आहे. कॅफाईट घेतलेले आहे आपण 3 इंच. अशा रीतीने हे पूर्ण मार्किंग केलेले आहे. आता आपण हे कट करून घेणार आहे. तर या पद्धतीने आपली बाहीची कटिंग झालेली आहे. आता ही साईडला ठेवायची आहे. आता राहिलेली आहे आपली कटोरी. आता कटोरी आपल्याला सरळ जी भाग आहे त्या साईडने आपल्याला कटोरी क्रॉस मध्ये ठेवायची आहे. खालच्या साईडने आपल्याला 1.5 इंच अंतर सोडायचं आहे. वरच्या साईडने आपण अर्धा किंवा पाव इंच अंतर सोडत असतात. इथं आपण हे
टेपच्या साहाय्याने 1.5 इंच अंतर आहे का हे चेक करायचं आहे आणि अशा रीतीने आपल्याला ही छोटी कटोरी जी आहे ती आहे अशी आपण घ्यायची आहे. हे पहा आहे असे ठेवलेले आहे. इथला साईड आपला 1.5 इंचाचा जो पॉइंट आहे तिथे घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इकडच्या साईडने हे 1.5 इंचावर पॉइंट घ्यायचा आहे. अर्धा इंच आपल्याला वर घ्यायचा आहे. या साईडने पण अर्धा इंच वरच्या साईडने घ्यायचा आहे. पूर्ण हे 7 इंच आहे. 7 इंचाचा आपल्याला मध्य काढायचा आहे. तर इथे येणार आहे 3.5. 3.5 पासून पण आपल्याला खालच्या साईडने 1.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे. तसंच आपल्याला इथे कटोरी जॉईंट करण्यासाठी अर्धा इंच कपडा लागत असतो तो घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हा अर्धा इंच आहे तिथून वरती आपल्याला 5.5 घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला गळ्याचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आपला हा जो पॉइंट आहे तो आपल्याला इथे जॉईंट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला हा जो पॉइंट आहे तो आपल्याला इथे जॉईंट करायचा आहे. तसंच ह्या साईडचा सुद्धा आपल्याला हे पहा. आता हे आपली किती साईजची आहे 48 साईजची कटोरी आहे. त्यानंतर आपल्याला इथं घ्यायचा आहे 1.5 इंचाचा टक्स. इथं घ्यायचा आहे आपल्याला 1.5 इंचाचा. उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला 3.5. त्यानंतर इथं घ्यायचा आहे आपल्याला 3.5चा पॉइंट करून, म्हणजे आपली तयार कटोरी किती आहे 7ची. 7चं निम्म केलं की आपलं 3.5 येणार आहे. आणि आपल्याला एक्स्ट्रा शिलाईसाठी कपडा शिल्लक आहे का हे चेक करायचं आहे. तर या साईडने पण आहे अर्धा इंच, या साईडने पण आहे. आता आपण ही आहे अशी कटोरी जी काही वाढून घेतलेली आहे ती कट करून घेणार आहे. तर अशा रीतीने आपली ही छोटी कटोरी पासून मोठी कटोरी तयार झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही साईड पीसला ठेवून पाहायची आहे कटोरी कमी जास्त आहे का ती. आपल्याला साईड पीसला ज्यावेळेस आपण कटोरी जॉईन करतात त्यावेळेस फक्त आपल्याला अर्धा इंच कटोरी पाहिजे असते. तर आपण काल जसं 46 साईजला आपण आकार देऊन घेतलेला आहे त्याच पद्धतीने आपण यालाही आकार देऊन घेणार आहेत. फक्त अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा पाहिजे. आता हे राहिलेले आपण कट करून घेणार आहेत. तर हे पहा आता आपली अर्धा इंच एक्स्ट्रा कटोरी आहे. तर या पद्धतीने आपल्याला ही 48 साईजची पूर्ण पेपर कटिंग पाहिलेली आहे. आपला शेवटचा व्हिडिओ होता हा. जसं की आपल्याला कटोरी ब्लाउजची जी काही सिरीज आहे ती आपली झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपण तुम्हीही याच पद्धतीने कटोरी ब्लाउज कट करून पाहायचे आहेत आणि ब्लाउज टीच करून पाहायचे आहेत. तर मैत्रिणींनो, आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही ब्लाउज बद्दलचे प्रश्न असतील तर ते कमेंटद्वारे विचारू शकतात. या कटिंग मध्ये तुम्हाला काही प्रश्न पडला असेल तर तोही तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकतात. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.